प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. आजच्या सकाळच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आज जे आपल्यासाठी मी वचन घेऊन आलेलं आहे, या सकाळीच ते वचन 2 तिमोथी असा 4 अध्याय आणि 8वं वचन जे असं म्हणतं, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. या वचनामध्ये स्पष्टपणे नीतिमत्वाच्या मुकुटाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आता सध्या हा मुकुट स्वर्गामध्ये आपल्या सर्वांची वाट पाहत आहे प्रियजनांनो, कारण हा मुकुट ख्रिस्ताच्या आगमनाची आवड असलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी खास असा राखून ठेवला आहे. हा मुकुट म्हणजे येशूच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि या जगात ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे आणि आपले जीवन विश्वासूपणे जगत आहेत त्या सर्वांच्यासाठी हे अमूल्य बक्षीस भविष्यामध्ये असणार आहे. याचे हे अभिवचन या वचनात आपल्याला देण्यात आलेलं आहे. हे वचन अधोरेखित करते की हे बक्षीस केवळ पावलासाठी नाही आहे. हे बक्षीस केवळ पावलासाठी नाही तर त्याच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची आवड असलेल्या सर्वांच्यासाठी आहे. तसेच जीवनाच्या मुकुटाची संकल्पना फक्त इथंच दिलेली नाही, जे आम्ही आता वचन वाचलं तिथंच नाही, तर याकोबाचं पत्र 1 अध्याय 12 वचन आणि प्रगटीकरण 2 अध्याय 10व्या वचनामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की इथं सुद्धा या जीवनी मुकुटाबद्दल बायबलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. या वचनांमध्ये मी आता ज्या सांगितल्या या वचनांमध्ये या जीवनी मुकुटाला जे विश्वासक येणाऱ्या परीक्षांना विश्वासूपणे तोंड देतात आणि कठीण परिस्थितीतही देवाशी विश्वासू राहतात, त्यांना हा मुकुट जो आहे तो मोठे बक्षीस आहे असं या वचनांच्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे. यापुढे माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे असं पाऊल म्हणतो. हा पाऊलासाठी आणि सर्व विश्वासणाऱ्यांच्यासाठी विशेषतः हा नीतिमत्वाचा मुकुट राखीव बक्षीस असा आहे आणि ते बक्षीस आपली वाट पाहत आहे हे दर्शवणारे हे अत्यंत महत्वाचे वचन आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की माझ्यासाठी एक मुकुट स्वर्गीय भांडारामध्ये वाट पाहत आहे. जो नीतिमान न्यायाधीश प्रभू मला त्या दिवशी देईल, तो मुकुट जो आहे तो परमेश्वर त्या दिवशी मला देईल. जगाचा अंतिम न्यायाधीश प्रभू असेल आणि तो जेव्हा या जगात दुसऱ्यांदा येणार आहे त्याच्या परतीच्या दिवशी हा मुकुट त्याच्या विश्वासकांना देईल. आणि केवळ मलाच नाही, पाऊल म्हणतो, आणि केवळ मलाच नाही तर त्याच्या प्रकट होण्याची आवड असलेल्या सर्वांना सुद्धा हे बक्षीस प्राप्त होईल. हे बक्षीस फक्त पावलासाठी नाही आहे प्रियजनांनो, हे येशूच्या परत येण्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या अशा सर्वांच्यासाठी हा मुकुट ठेवण्यात आलेला आहे. या वचनातील प्रत्येक वाक्यांश ख्रिस्ताच्या परत येण्याबद्दलच्या खोल प्रेम आणि तळमळ, त्याच्या सोबत राहण्याची त्याच्या भक्तांची इच्छा यावर जोर देणार आहे. कारण येशू ख्रिस्त येईल आणि परत तो विश्वासकांच्यासाठी मोठं बक्षीस घेऊन येईल. थोडक्यात सांगायचे असल्यास 2 तिमोथी 4 अध्याय 8 जे आजचं वचन आहे, हे वचन विश्वासणाऱ्यांना विश्वास, प्रेम आणि प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या अपेक्षेने आपले जीवन जगण्यास प्रोत्साहित करते. कारण त्यांना माहित आहे की प्रभूच्या उपस्थितीत एक गौरवशाली बक्षीस त्यांच्यासाठी वाट पाहत आहे. प्रियजनांनो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग, चांगले प्रसंग, वाईट प्रसंग, आनंदाचे प्रसंग, या सर्व प्रसंगांमध्ये आपण आठवण ठेवूया की आपल्यासाठी शेवटी एक मुकुट वाट पाहत आहे आणि तो मुकुट मिळवण्यासाठी आजच्या प्रत्येक स्थितीमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही विश्वासू राहणं कितीतरी महत्वाचं आहे. भरघोस आनंदामध्ये परमेश्वराला विसरू नका आणि वाईट व दुःख आले तर परमेश्वरापासून दूर जाऊ नका. My prayer for you this morning is that God will help you to remain faithful to your faith, to your fellowship with the Lord Jesus Christ. Amen.
परमेश्वरासंगती, तुमच्या विश्वासासंगती, विश्वासू राहण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आजच्या सकाळी सहाय्य करो, अशी माझी तुम्हा सर्वांच्यासाठी प्रार्थना आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूची कृपा तुमच्याबरोबर असो. पुन्हा एकदा या दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमेन.